चला आज आपण बनवूया झटपट अशी साधी सोपी कोथिंबीर वडी। एकदम चवीला टेस्टी आणि एकदम झटपट अशी बनवली। तर नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया कोथिंबीर वडी। तर त्यासाठी मी इथे बघा एक जुडी घेतली आणि गावरान कोथिंबीर आहे, छान बारीक बारीक वाली अशी। ती स्वच्छ धुवून घेतली पहिली, त्यानंतर सुकल्यानंतर बघा अशी बारीक बारीक कट करून घेतली। आता याच्यामध्ये आपण टाकू चवीप्रमाणे मीठ, 1 चम्मच ओवा टाकलाय, 1 चम्मच म्हणजे हळद हाफ चम्मचच आहे, जास्त नाही घ्यायची। इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरे मिक्सरला असे वाटून घेतले। त्यानंतर आपण याच्यामध्ये बेसन पीठ टाकू। तर बेसन पीठ इथे मी 1 कपाच्या हिशोबाने असंच टाकलंय। तर तुम्ही असं थोडं थोडं टाकून पण बघू शकता किती लागेल ते, कोथिंबीरवर पण अवलंबून असतं। आता माझी कोथिंबीर सुकलेली व्यवस्थित, तर मी याला काय करते व्यवस्थित असं पहिलं मिक्स करून घेऊ, म्हणजे आपले ते हिरवी मिरचीची पेस्ट आणि ते सगळीकडे व्यवस्थित लागेल। बघा छान असं मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बघा असं हातावर ना थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। एकदम पाणी टाकू नका, थोडं थोडं घ्यायचं आहे। आणि याचा छान असा डो बनवून घ्यायचा आपल्याला। बघा एकदम पातळ करायचं नाही। इथे मला ना अर्धाच कप पाणी लागलेलं आहे मळायला, तर मी थोडं थोडं टाकले पाणी। एकदम डायरेक्ट टाकलं का पातळ होऊ शकतं। हे पहा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। जुडी जास्त मोठी नव्हती, बारीकच होती, त्यामुळे हे थोडं दिसतं मिश्रण तुम्हाला। आता इकडे आपण चाळणी घेतली, तर चाळणीला तेल लावून घेतले। मिश्रण सगळं आपण याच्यामध्ये चाळणीमध्ये काढू। त्यानंतर हाताने बघा असं व्यवस्थित तुम्ही हाताला पाणी आता तेल लावून असं सगळ्या साईडने असं थापून घ्यायचं आहे, म्हणजे जाड नाही राहणार। इक्वल असं बरोबर करायचं व्यवस्थित सर्व साईडनं। असं बोटाने दाबायचं म्हणजे व्यवस्थित असं होईल, एका जागेवर जाड नाही होणार। हे बघा छान असं आता आपण थापले, याला व्यवस्थित केले। हे ठेव साईडला। आता इकडे मी छोले शिजायला टाकले होते, आता त्याच्यावरच आपण ही चाळणी मांडू, म्हणजे आपले दोन्ही काम होतील संगच। आणि याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटासाठी आपण वाफ देऊया याला। 10 मिनिटं झालेत बघा। व्यवस्थित असं आपली कोथिंबीरीची वडी सेट झाले मिश्रण। हे आपण गॅस बंद करून थंड करून घेऊया। हे बघा थंड झालं आहे आपलं मिश्रण आता व्यवस्थित असं। तर आता याला आपण कट करून घेऊया। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही छोटी आता मोठी कोथिंबीरची वडी काटू शकता। मी हे आता मोठ्याले करते, नंतर बारीक करणार आहे। आता फक्त काढायपुरत्या मोठ्याले करायच्यात, कारण हे ना खूप जाड लेअर आहे, तर जाड जाड होणार त्याच्या। व्यवस्थित असं काढून घेऊया। हे बघा छानपैकी अशा तयार झाल्या। खूप जाड जाड आहे, त्याचे 2-2 तुकडे करूया आपण। हे बघा कोथिंबीर वडी आपली पूर्ण कट करून झाली। मी असे 2-2 तुकडे केले त्याचे। तुम्हाला मोठी मोठी आवडत असेल तर तसेच ठेवा, पण मी लवकर फ्राय होईल आणि आतमधून कच्ची पण राहणार नाही, त्यामुळे असे बारीक कट केली। तिकडे तेल आपलं व्यवस्थित गरम झाले, तर त्यानंतर आपण याच्यात ही कोथिंबीरीची वडी आपली सोडूया। तर इथे मी काय ना मिश्रणामध्ये मला थोडंसं मीठ कमी मी चाखून बघितलं मिश्रण, तर मीठ थोडं कमी वाटत होतं, तर मी ते तेलात थोडंसं मीठ टाकले, म्हणजे हे तळताना मीठ त्याच्या हे होईल आणि टेस्ट थोडीशी छान लागेल। जेवढे बसतील तेवढेच टाकूया आपण। तीन ते 4 मिनटं छान फ्राय करून घ्यायचं, लो टू मिडियम गॅसवर। पहिले याला 1-2 मिनटं पलटी करू नका। हे बघा व्यवस्थित असे कलर यायला लागले याला। 3 ते 4 मिनटानंतर छान असे फ्राय होतील आणि एकदम कुरकुरीत पण होतात। स्लो गॅसवर तळल्यावर, फास्ट गॅसवर लगेच डार्क होतात, पण आतून कच्चेच राहतात, त्यामुळे मी हे सगळ्या स्लो गॅसवरच फ्राय करणार आहे। हे पहा एकदम छान कलर आला आहे। कोथिंबीर वडी आपली तयार झाली। आता आपल्याला ना काढून घ्यायची। बघा मस्त कलर आला आहे।
चला आपण काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे आपले राहिलेले ना ते पण तळायचे आता एकदम व्यवस्थित असं. चला बाकीचे पण आपण तळून घेऊया झटपट. त्यानंतर मग तुम्हाला मी दाखवते आपली कोथिंबीर वडी. हे बघा कोथिंबीर वडी आपली पूर्णपणे तयार झाली. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी झाली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.